आंदोलन चिघळावं यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। मंत्रिमंडळातील काही शक्ती हे काम करतायत असा दावा संजय राऊतांचा आहे। तर अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे करू शकत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलंय। खासदार संजय राऊतांनी खळबळजनक आरोप केलाय। फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी म्हणून दिल्लीतील भाजपचा एक मोठा गट प्रयत्न करतोय असा दावा राऊतांचा। मंत्रिमंडळातल्या काही शक्ती आहेत असं म्हणतात तुम्ही, तर त्या त्यांच्या पक्षातल्या आहेत? नक्कीच त्यांच्या मित्र पक्षातल्या आहेत। त्यांच्या पक्षामध्ये मी घेईन ना नाव, आणि नाव घ्यायला कशाला पाहिजे, अजिबात नाही। या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील, न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल। कारण अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही। याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न करतो। हे चिघळावं प्रकरण संपूर्ण आणि भीमा कोरेगावसारखं हिंसक आंदोलन या महाराष्ट्रात या विषयावर घडावं असं काही लोकांना वाटतं। ही माझी पक्की माहिती आहे। भीमा कोरेगावसारखं, जसे भीमा कोरेगाव दंगली मागे काही शक्ती काम करत होत्या, तसंच अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं, गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करतात। आणि देवेंद्र फडणवीस यांना हे पक्कं माहिती आहे। हे न्यायालयाला माहीत नसेल, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे। म्हणून हा विषय सरकारच्या अखत्यारीतला आहे, न्यायालयाच्या नाही।